राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक हे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या जाहीर कार्यक्रम किंवा बैठकांच्या ठिकाणी जाऊन मराठा आरक्षणाच्या बाबतीत आपली भूमिका काय असा जाब विचारताना दिसतात। त्यातच आज पुण्यातील काँग्रेस भवन इथे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील प्रमुख नेते मंडळींची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते। ही बैठक सुरू असतानाच मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी काँग्रेस भवनच्या आवारात येऊन घोषणा दिल्या। तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना घेराव घालत आरक्षणाच्या बाबतीत तुमची भूमिका काय असा जाब विचारला। यावर पटोलेंनी आपली भूमिका सर्वांसमोर मांडली आहे। आज जी काही वाद महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला, ओबीसींना वाटतं की मराठा आमच्या तोंडातला घास उचलताय आणि अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण करून राजकीय पोळी महायुतीचा आणि विशेष करून भाजप ही शेकायला पाहते आहे असं चित्र आहे। मी याच्या माध्यमातून एवढंच सांगतो की महाराष्ट्रामध्ये बहुमताच्या महाविकास आघाडीचं सरकार जनतेच्या आशीर्वादाने आल्यानंतर हा जो तोडगा आहे हा काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी त्याला काढेल। मराठा समाजालाही न्याय दिला जाईल आणि ओबीसी समाजालाही त्या ठिकाणी आरक्षणामध्ये वाढ करून तशी त्यांनाही मदत केली जाईल। या पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी आमच्या वतीने आम्ही मांडलेली आहे आणि आम्ही कमिट आहोत। आम्ही त्याच्यामध्ये म्हणजे आमचं हे वचन आहे आणि आम्ही याला पूर्ण करू ही भूमिका आहे। कारण की महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रानं विशेष करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी सर्व धर्म समभावाची आणि एकात्मतेची भूमिका शिवाजी महाराजांनी अनेकदा मांडलेली आहे आणि तोच महाराष्ट्र त्या पद्धतीने नांदत एवढे वर्ष आला। पण आज या महायुतीच्या सरकारने महाराष्ट्रामध्ये सामाजिक तेढ निर्माण करून महाराष्ट्रामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचं आणि आपसात भांडवण्याचं काम केलेलं आहे, त्याचा आम्ही निषेध करतो।